काय होतं, पुरुषांच्या शरीरात जे बदल होतात ते फक्त प्युबर्टीला होतात आणि त्याच्यानंतर एवढे बदल होत नाहीत. बायकांच्या शरीरात बदल अगदी दिवसाला होत असतात. का स्वतःच्या शरीराला ते समजून घेत नाहीत की आपल्यात कसे वयानुसार बदल होत जातात. मी बऱ्याच जणींना सांगते की तुम्हाला व्यायाम करायला लागेल. नाही मॅडम, मी तर खूप घरातली कामं सगळी मिस करते, माझ्याकडे काही कामाला बाई नाहीये. रडूच येतं, तिला वाटतं मी चुकीचं तर केलं नाही ना आत्ताच प्रेग्नन्सी प्लॅन करून, माझ्या करिअर, असे बरेच विचार आहेत. तर कधीही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरले आणि प्रेग्नन्सीवर तुमच्या फरक पडत नाही. नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि आजच्या आपल्या लगावबत्तीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, काय होतं, बऱ्याचदा आपण महिलांच्या एम्पॉवरमेंटवरती, त्यांच्या सक्षमीकरणावरती, समानतेवरती बऱ्याचदा बोलत असतो, त्यांच्या इंडिपेंडन्सीवरती बोलत असतो. पण एक गोष्ट मात्र, एक टॉपिक मात्र सगळ्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतं, तो म्हणजे वुमन हेल्थ, महिलांचं आरोग्य. आणि मला वाटतं याच विषयावरती आपण बोलायला हवंय. कारण काय होतं की सुपर वुमन होण्याच्या रेसमध्ये, त्या कॉम्पिटिशनमध्ये काय होतं की त्या महिला स्वतःच्या शरीराला कन्सिडर करतात की काय, असं वाटायला लागतं. गृहीत धरतात की नाही, मी घर आणि नोकरी दोन्ही मॅनेज करू शकते, दोन्ही सांभाळू शकते, असं वाटतं. पण तसं नाही आहे. बरेच ऑब्स्टॅकल्स येतात आणि त्यानंतर बऱ्याचदा फार उशिरा त्यांच्या ते लक्षात येतं आणि मग क्रिटिकल प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. आणि त्यासाठीच या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आज गायनेकोलॉजिस्ट आलेले आहेत आणि ते आहेत डॉक्टर पल्लवी जोशी. मॅडम, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मंडळी, पल्लवी जोशी या प्रसूती तज्ज्ञसुद्धा आहेत, गायनेकोलॉजिस्टसुद्धा आहेत. अनेक वर्षांपासून त्या प्रॅक्टिस करत आहेत. आणि आपल्या बोलण्याचा जो विषय आहे आजचा, तो आहे पिरियड्स, प्युबर्टी पिरियड्स आणि मेनोपॉज. म्हणजे थोडक्यात सांगते की ज्या वयामध्ये मुली वयात येतात, परफेक्ट वय जे असतं आपण त्याला म्हणूयात, तिथपासनं ते मेनोपॉजपर्यंत, म्हणजे अशी पूर्ण नैसर्गिक चक्र जे आहे महिलांचं. तर महिलांच्या पूर्ण आयुष्याचे जे टप्पे असतात महत्त्वाचे त्यांच्या आयुष्यातले, त्या एक एक टप्प्यांवर आज आपण बोलणार आहोत. डॉक्टर पल्लवी जोशी मॅडम आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, मला सगळ्यात आधी तुम्हाला असं विचारायचं आहे, म्हणजे मला अगदी जेन्युइन पडलेला प्रश्न आहे की पुरुषांसाठी कुठले पुरुषरोग तज्ज्ञ नाही आहेत, स्त्रियांसाठीच काय आहेत, स्त्रियांसाठीच गायनेकोलॉजिस्ट काय आहेत? खरं तर पुरुषांसाठी पण पुरुषरोग तज्ज्ञ असतात, त्यांना अँड्रोलॉजिस्ट असं म्हणतात. पण काय होतं, पुरुषांच्या शरीरात जे बदल होतात ते फक्त प्युबर्टीला होतात आणि त्याच्यानंतर एवढे बदल होत नाहीत. त्यामुळे थ्रू आउट द लाईफ त्यांना एवढी गरज पडत नाही डॉक्टरांची, जेवढी स्त्रियांना पडते. स्त्रीरोग तज्ज्ञ सगळ्यांना माहीत असण्याचे कारण म्हणजे वयात येताना मुलींच्या शरीरात बरेच बदल होतात, त्यांच्या मानसिकतेत बदल होतात, त्यानंतर प्रेग्नन्सी पिरियड आला आणि मेनोपॉज, ह्या सगळ्या दरम्यान बरेच फरक पडतात त्यांच्यामध्ये. आणि शिवाय मंथली सायकल जी आपण म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पाळी, या पूर्ण महिन्यात पण प्रत्येक दिवशी तिच्या हॉर्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे तिच्या शरीरात आणि मानसिक आरोग्यामध्ये महिन्याच्या महिन्याला बदल चालू असतात. त्यामुळे त्यांना जास्त करून तज्ज्ञ डॉक्टरांची गरज पडते. पण पुरुषांना एवढ्या फ्रिक्वेंटली लागत नाही, कारण एक प्युबर्टी एज त्यांनी क्रॉस केला की एवढा काही त्यांना आयुष्यात एवढे बदल सामोरे जावे लागत नाही. म्हणून पुरुष रोग तज्ज्ञ इतके आपल्याला माहित नसतात, तसे ते असतात अँड्रोलॉजिस्ट. पण त्यांचं प्रमाण कमी आहे, प्रमाण कमी आहे, जास्त चेंजेस आहे बायकांच्या. बऱ्याचदा अवेअरनेस पण नसतो मुलांमध्ये की आपल्याला हे प्रॉब्लेम होतात आणि आपण या डॉक्टरांना भेटावं. पण त्या मानाने मुलींना प्रॉब्लेम्स म्हणा किंवा हॉर्मोनल चेंजेस खूप फेस करावे लागतात, खूप सामोरे जावे लागतात. त्यामुळे त्यांच्यात थोडा अवेअरनेस पण जास्त असतो, त्यांना माहीत पण असतंय आणि ते जरा ओपनली बोललं पण जातं. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की एवढे सगळे चेंजेस सतत बायकांच्या शरीरामध्ये घडत असतात आणि त्यामुळे त्यांचं शरीर तसंच कॉम्प्लिकेटेड असतं. पण जसं मगाशी मी म्हटलं होतं की सुपर वुमन होण्याच्या रेसमध्ये त्या स्वतःच्या शरीराला कन्सिडर करतायत की काय, मग असं खरंच आहे का? म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड असतानाही ते असं कन्सिडर करतायत, आरोग्याकडे दुर्लक्ष करतायत? नाही, बायकांच्या शरीरात बदल अगदी दिवसाला होत असतात, त्यांच्या मानसिकतेतही बदल त्याच्यामुळेच होत असतात. पण बऱ्याचदा तो अवेअरनेस नसतो बायकांना, कारण त्यांना घर आणि ऑफिस, आता 80% मुली ह्या दोन्ही करत असतात. खूप कमी असतात की ज्या हाऊसवाईफ आहेत आणि दोन्हीकडे त्यांना परफॉर्मन्स बेस्ट हवा असतो. असं नाही की ते ऍडजस्ट करतात. घरात त्यांना असं असतं की काही कमी पडायला नको, ना सासरकडच्यांना पडायला नको कमी, ना नवऱ्याला ना मुलांना. आणि त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या नीड्स ह्या त्यांच्यासाठी प्रायोरिटी असतात, स्वतःचं हे दुय्यम असतं. त्यामुळे जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत की कसं मी माझं आरोग्य ठेवू, कसा व्यायाम करू, असं कधीच नाही. त्रास झाला की त्या पोचतात. त्यामुळे सेकंडरी असतं नेहमी त्यांच्यामध्ये. ते नेहमीच की मला काही होणार नाही किंवा मी हे एवढंच झालंय, चालतं तेवढंच, कंबरही दुखणारच माझी, थकवा हा येणारच असं. पण तेच जर मुलाला झालं, नवऱ्याला झालं, सासऱ्यांना झालं की त्या पटकन घेऊन येणार. त्यांना जास्त काळजी जास्त असते. हो, ते आपल्याला चालतं एवढं होऊन जातं असं त्यांचं असतंच. म्हणजे बायका स्वतःच्या शरीर
शरीराला ते समजून घेत नाहीत की आपल्यात कसे वयानुसार बदल होत जातात, ते होणाऱ्या बदलांसाठी आपण तयार कसं राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची, याच्याबद्दल त्यांना खरंच माहिती नसते. आणि आपल्या समाजात तेवढा अवेअरनेस नाहीये की मुलीला तेवढं प्राधान्य द्यावं की तू जा, आता तुझी ही स्टेज आली आहे, तर तू जाऊन चेकअप करू नये, हे आलंय तुझं, असं खूप कमी रेग्युलर चेकअपचं तर प्रमाणच नाही आपल्याकडे. ते वयस्कर झाल्यानंतर एक एज लिमिट क्रॉस केल्यानंतरच जातात, त्याच्यानंतर किंवा काही त्रास झाला म्हणजे बऱ्याचदा मुलींना माहित नसतं की वयानुसार आपल्यात हे बदल घडणार आहेत, तर त्या दरम्यान आपण चेकअप करायला पाहिजे. बऱ्याचदा तर मेनोपॉज नंतरच्या महिलांना आम्ही सांगतो की वर्षातून एकदा तुम्ही चेकअपला या, तेही त्यांच्याकडून फॉलोअप होत नाही. मग जेव्हा त्यांना काहीतरी त्रास होतो मग तेव्हा ते परत चेकअपला येतात. असं म्हणजे वर्षातून एक दिवस तरी तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच ठेवला पाहिजे. आणि मुलींचं कसं आहे की अगदी ती वयात आली की तेव्हापासून तिला दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या असतात. म्हणजे ती अगदी 10-12 वर्षाची असेल तर घरी आईला मदत करायची आणि शाळेत पण जायचं, शाळेतला अभ्यास पण पूर्ण. तिथून जे सुरुवात होते ते अगदी मेनोपॉज पर्यंत, तिला सून येईपर्यंत ते तारेवरची कसरत असते. आणि मग बऱ्याच बायका गृहीत धरतात नाही आम्ही घरातलं काम करतो, एवढी सगळी कामं करतो, आम्हाला व्यायामाची दुसरी गरज काय. खरंच आहे. हो, मी बऱ्याच जणींना सांगते की तुम्हाला व्यायाम करायला लागेल. नाही मॅडम, मी तर खूप घरातली कामं सगळी मिस करते, माझ्याकडे काही कामाला बाई नाहीये. तर मी त्यांना तेच समजवण्याचा प्रयत्न करते की घरातली कामं ही कामं असतात, तुमचे व्यायाम नाही. तुमचा कामं करताना तुमचा हात पण पूर्ण कधी स्ट्रेच होत नाही, पाय कधी स्ट्रेच होत नाही, त्यामुळे तुमचे पाय दुखतात, खांदे दुखतात, त्याच्यानंतर तुमच्या कॅलरीज बर्न होत नाही, वजन वाढायला लागतं. हा व्यायाम नाही. हा फार मोठा गैरसमज आहे आपल्याकडे की मी दिवसभर घरातलं काम केलं, उलट त्याच्यामुळे तुमची दुखणी वाढतात, कारण तुम्ही सतत त्या कामामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे तुम्हाला मानसिकरित्या रिलॅक्सेशन मिळत नाही, फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची होत नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. म्हणजे त्यातून त्यांना बाहेर काढणं खरंच डिफिकल्ट आहे की ही कामं याच्यातून तुम्ही कमीत कमी एखादा तास स्वतःसाठी काढा दिवसातून, जेव्हा तुम्ही तुमचा व्यायाम करताय. आणि व्यायाम करताना काय होतं, आपण हा 1 तास व्यायामाला दिलं तर आपलं मनही त्या व्यायामात राहतं, आपलं मानसिक रिलॅक्सेशन होतं. काम करताना ते नाही होत. आणि इथून 4 पावलं चाललो, अर्धा तास आराम केला, परत 4 पावलं, यांनी काही कॅलरीज बर्न होत नाहीत, हे लक्षात येत नाही. त्यामुळे हा फार मोठा गैरसमज आहे की मी घरातली कामं केली म्हणजे माझा व्यायाम झाला, तो समज आहे. बरोबर आहे. आणि आता आजकाल काय होतंय, म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये काय होतं की फार लवकर मुली वयात यायच्या, त्यांना पिरियड्स फार लवकर म्हणण्यापेक्षा सॉरी माझ्या जनरेशनमध्ये अगदी 10वी पर्यंत मुलींना पिरियड्स यायचे. 10वी काही जणींना तर 12वीतही यायचे. पण आता ते वय थोडंसं अलीकडे आलंय. म्हणजे 4थी-5वीतल्या मुली सांगतात की आम्हाला पिरियड. 12वी खूप लेट होईल मी म्हणेल, पण आधी पिरियड येण्याचं साधारण वय लवकरात लवकर 12 ते 14 असं आम्ही पकडायचो. मुली वयात यायला लागतात त्याच्या आधी, म्हणजे 8-9 वर्षानंतर त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात आणि साधारण 12 ते 14 वर्षापर्यंत पहिला पिरियड हा यायला पाहिजे. पण आता काय होतंय की पिरियड लवकर येण्याचं प्रमाण 10-11 वर्षाच्या मुलींमध्ये पण पिरियड यायला सुरुवात झालेली आहे. याचं कारण याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो. बऱ्याचदा सगळ्यात मोठं कारण तर मी म्हणेल आता लहान मुलींमध्ये पण आपल्याला ना ओबेसिटी दिसायला लागली, वजन वाढलेलं असतं, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी मुलांची बरीच कमी झालेली आहे. पहिला मोबाईल, टीव्ही यांच्या स्क्रीन ॲडिक्टेड मुलं, मैदानी खेळ मुलांचे तरी ठीक आहे एक वेळेस मी म्हणेल, पण मुलींचं खेळणं साधारण 4थी-5वीला मुली गेल्या की त्यांचं तसंही खेळणं कमी झालेलं असतं. ते वजन वाढल्यामुळे प्युबर्टीमध्ये काय होतं, ब्रेनमधून सिग्नल्स निघतात जे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला, म्हणजे आपलं गर्भाशय म्हणा किंवा आपलं जे बीजकोश असतं यांच्यापर्यंत ते सिग्नल्स जातात आणि हॉर्मोन्स बनायला सुरुवात होते. तर हे जे सिग्नल जाण्याची प्रक्रिया ही लवकर घडते. तर वजन वाढलं की काही हॉर्मोनल लेवल्स वाढतात, ब्रेन स्टिम्युलेट होतो, लवकर प्युबर्टी सुरू होते. त्याच्याच प्रकारे जंक फूडचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरला जातो, अजून डीप फ्राय केलेले पदार्थ असतात, त्याच्यातून काही सेक्स हॉर्मोनसारखा इफेक्ट आपल्या बॉडीत होतो आणि मग प्युबर्टल चेंजेस लवकर व्हायला लागतात, ब्रेनला स्टिम्युलस मिळतो, हॉर्मोनल लेवल वाढायला लागते आणि मग लवकर पाळी यायला लागते. बऱ्याच जणांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट पण लवकर सुरू होते. तर साधारणतः 11 वर्षाच्या आधी जर पाळी आली तर त्याला आपण प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात. आणि मी अगदी आवर्जून सांगू शकते की आयांनी स्पेशली मुलींवर लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यांना जर मुलींच्यामध्ये वजन खूप वाढलं असं जाणवायला लागलं किंवा लवकर ब्रेस्ट डेव्हलपमेंट होती असं जाणवायला लागलं तर डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण प्रिकॉशियस प्युबर्टीचे पण लॉंग टर्म इफेक्ट फार असतात. तर प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजे लवकर यांना वाटलं की वयात यायला लागली आहे मुलगी, लवकर पिरियड येईल, तर ट्रीटमेंट घेऊन काही काळ तो आपण पुढे ढकलू शकतो जो तिच्या आयुष्यासाठी बरा राहतो.
ओके. असं काही आहे का म्हणजे लवकर पिरियड्स येतात तर मग ते मेनोपॉजमध्ये लवकर जाऊ पण शकतात, लवकर मेनोपॉज येऊ शकतो, असं काही होऊ शकतं? असं काही नाही, पण होऊ शकतं असं की प्युबर्टी कधी सुरू झाली त्यानुसार मेनोपॉजचा काळ आपला ठरू शकतो. ओके. पण याच्यापेक्षा पण मी म्हणेल की लवकर मेनोपॉजपेक्षा ना प्रिकॉशियस प्युबर्टीमुळे थोडंसं हाईटचा प्रॉब्लेम मुलींमध्ये येणं, म्हणजे त्यांची ओके. थोडी हाईट वाढते हो, हो. पण ॲडल्ट लाईफपेक्षा त्यांची हाईट थोडी कमी राहते. शिवाय या मुलींमध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त दिसतं, ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त दिसतं, त्यामुळे वेळेतच त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं. पिरियड येण्याच्या आधी म्हणजे बॉडीमध्ये चेंजेस सुरू झाले की ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. की माझी मुलगी 9 वर्षाची होण्याच्या आधी 6-7 वर्षाचीच आणि तिचे ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागलेत, डॉक्टरांना भेटायला पाहिजे. पिरियड आल्यानंतर आपण खूप काही चेंजेस करू शकत नाही, कारण ऑलरेडी सुरुवात झाली की लगेच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. मग अशा मुली, आणि जर इन केस झालेच आहे तुमच्या मुलीचे लवकर पिरियड आलेले आहेत तर तुम्ही अगदी तिच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. वजन वाढून न देणं, जंक फूड नाही, ती फिजिकल ॲक्टिव्हिटी तिची चांगली आहे याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून हे जे पुढे प्रॉब्लेम येतात की मेनोपॉज लवकर येईल का, तिला डिलिव्हरीला काही प्रॉब्लेम येईल का, किंवा मग तिचं डायबिटीसचं ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढेल का, हे जरा आपण आटोक्यात आणू शकतो. म्हणजे अगदी सुरुवातीपासून जर आपण लक्ष दिलं तर शेवटपर्यंत ते व्यवस्थित राहतं, नाहीतर मग सगळं गोंधळ होऊन जाऊ शकतो. मेनोपॉजवर आपण बोलत होतो. मेनोपॉज लवकर येतो काही बायकांमध्ये, काहींना तो येणारे हे कळत सुद्धा नाही, फक्त मग त्याची लक्षणं दिसायला लागतात. पण ते काय आहेत, कशामुळे असं होतंय हे कळेपर्यंत फार वेळ होतो. मग ओळखायचं कसं की आपला मेनोपॉज जवळ आलाय, तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा आपल्या जवळच्या लोकांना हे माहीत असायला हवंय का, याबद्दल काय सांगा? मेनोपॉज म्हणजे काय की आपले पिरियड्स थांबतात. बेसिकली पिरियड येतात तेव्हा आपल्या बॉडीमध्ये म्हणजे महिलांच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल बदल व्हायला लागलेले असतात आणि हे बदल दर महिन्याला होत असतात. म्हणजे दिवसाला तुमचे पिरियड आल्यानंतर हॉर्मोनची लेवल वाढते, ती पिकला जाते, मग पुन्हा ती कमी येते, तुमचे पिरियड्स येतात आणि पुन्हा पिरियड हॉर्मोन लेवल वाढते. म्हणजे ही सायकल असते, म्हणून त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो किंवा पाळी म्हणतो. तर मेनोपॉजच्या वेळेस हे हॉर्मोनल बदल जे आहेत हे हॉर्मोनल बदल बंद व्हायला लागतात. बॉडीमध्ये हॉर्मोन्स बनणं, फिमेल सेक्स हॉर्मोन्स काय, इस्ट्रोजिन म्हणतो आपण. इस्ट्रोजिन हे फिमेल सेक्स हॉर्मोन, हे इस्ट्रोजिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं बॉडीत, ते बनणं कमी होतं. कारण प्युबर्टी पिरियडपासून म्हणजे साधारण आपल्या 10-11व्या वर्षापासून जे ओव्हरीज जे बीजकोश आहेत ते हे हॉर्मोन बनवतात ते 45 वर्षापर्यंत. मेनोपॉजचा आयडियल एज आहे 45 to 55. आधी आम्ही 45 to 48 म्हणायचो, आता थोडासा तो ॲव्हरेज बघितला तर 48 to 55 पकडतो. ओके. तर 45 to 55च्या मध्ये पिरियड्स थांबले की त्याला मेनोपॉज ठीक आहे. तर मेनोपॉजमध्ये ह्या ज्या हॉर्मोन बनवण्याची गोष्ट ही कमी होत जाते. हळूहळू हॉर्मोनल लेवल कमी होते आणि ती थांबते, आणि हॉर्मोन लेवल बंद झाली की आपल्याला पिरियड्स येणं बंद झालं. मग जेव्हा पिरियड तुमची मंथली सायकल प्रॉपर ब्लिडिंग होणं थांबतं तेव्हा आपण मेनोपॉज म्हणतो. मग हे 6 महिने जर पिरियड नाही आले तर मेनोपॉज झाला असं म्हणतो. पण 6 महिने पिरियड नाही आलं मग मेनोपॉज झालं, हे आधी कसं ओळखायचं, तर बऱ्याचदा त्याला पेरीमेनोपॉझल पिरियड म्हणतो. म्हणजे तुमची नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह लाईफ आणि मेनोपॉज याच्यामधला पिरियडला पेरीमेनोपॉज म्हणतो. या दरम्यान काय होतं, पाळीचा अनियमितपणा सुरू होतो, म्हणजे पाळी उशीर आणि इरेग्युलर, म्हणजे वेळ 30 दिवसाला यायची पाळी 35, 40, 45 अगदी 2-2 महिन्यांनी येते. ब्लिडिंगचं प्रमाण कमी होतं, ब्लिडिंगचे दिवस कमी होतात. त्याच्यानंतर आपल्याला काही सिम्पटम्स बॉडीमध्ये जाणवतात. म्हणजे हॉट फ्लॅशेस नावाची एक गोष्ट आहे, याच्यामध्ये अतिशय गरम होतं. म्हणजे टिपिकल बायका येऊन कंप्लेन करतात की मी बसली आणि कोणाला घाम येत नाही आणि अचानक मला चेहऱ्यावरती एकदमच खूप गरम व्हायला लागतं, हीट वाढल्यासारखं खूप. काही वेळ लागतं, एक 10-15 मिनिटं, आणि मग थांबून जातं. त्याला हॉट फ्लॅशेस म्हणतात. नंतर काही काहींना रात्री अपरात्री दरदरून घाम फुटतो, तर ह्याला हे नाईट स्वेट्स म्हणतात. त्याच्यानंतर काही युरिनरी कंप्लेंट्स सुरू होतात त्यांच्या, की मी युरिन कंट्रोल करू शकत नाही, वजायनल ड्रायनेस सुरू होतो, कारण हॉर्मोनची लेवल कमी होते. इस्ट्रोजिन हे फिमेल सेक्स हॉर्मोन आहे. महिलांच्या बॉडीवर अगदी ब्रेनपासून स्किन, बोन, रिप्रोडक्टिव्ह आपले ऑर्गन्स, हार्ट सगळ्यावर इस्ट्रोजिनचा परिणाम होत असतो. मग जेव्हा याची लेवल कमी होत जाते त्या सगळीकडे आपल्याला ते परिणाम जाणवावे लागतात. मग ब्रेनमध्ये ती लेवल कमी झाल्यावर आपलं जे मूड स्विंग्स सुरू होतात, कारण इस्ट्रोजिनने काय होतं, ब्रेनमध्ये स्टिम्युलस असतो, त्याच्यामुळे थोडंसं सिरोटोनिन लेवल म्हणतो आम्ही वाढते, ज्याने मूड चांगला राहतो. ती लेवल कमी झाली की थोडं डिप्रेशन आल्यासारखं, मग लो वाटायला लागतं, आपल्या स्किनमध्ये रिंकल्स यायला लागतात, हार्टमध्ये पण बरेच हे होतात. बोनमध्ये म्हटलं तर फ्रॅक्चरचं प्रमाण पोस्ट मेनोपॉझल वुमनमध्ये जास्त दिसतं, कारण इस्ट्रोजिन असताना बोन हेल्थ मेंटेन करतं. कॅल्शियमची जर कमी असेल तर इस्ट्रोजिन बोन लॉस होऊ देत नाही, पण इस्ट्रोजिन कमी झालं की बोन लॉस व्हायला सुरुवात होते, आपले बोन हाडं ठिसूळ बनतात आणि फ्रॅक्चरचं प्रमाण वाढतं. म्हणजे बॉडीमध्ये सगळीकडे युरिनरी म्हणजे आपले ब्लॅडर म्हणा, युरिनरी ब्लॅडर म्हणजे जिथे आपण लघवी साठवतो ते,
किंवा युरेथ्रा जिथून लघवी बाहेर पडते याच्यावरही इस्ट्रोजनचा इफेक्ट असतो. तर ते लूज व्हायला लागतात. त्यामुळे मग महिला अगदी की मी हसले खोकले की अचानक लघवीला होतीये मला, किंवा लघवी कंट्रोल करता येत नाही, असे बरेच त्यांना जाणवावे लागतात हळूहळू. आणि शेवटी एकदा पाळी थांबली, 6 महिन्यात पाळी आलीच नाही की आपण म्हणतो की मी आता झालाय मेनोपॉज. तर हा जो पिरियड आहे जेव्हा हे सगळे सिम्पटम्स जाणवायला लागतात की माझ्या स्किनमध्ये फरक पडलाय, माझ्या केसांमध्ये फरक पडलाय, मला खूप चिडचिड वाढलेली आहे, मला सारखंच उदास वाटायला लागलंय, मधीच गरम होतं, हे सगळे पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स असतात. हे सिम्पटम्स यायला लागले की समजायचं की आपण मेनोपॉजकडे चाललोय. पाळीचा अनियमितपणा, आणि मग जेव्हा 6 महिने पाळी येत नाही मग तेव्हा आपण म्हणतो की ऑकवर्डनेस पण असतो की आता हे बस असं झालंय, असं कसं काय झालं. बाकीच्या बायकांचं तर सगळं व्यवस्थित माझंच काही चुकतंय का, आणि आता माझं वजन वाढणार का. बायकांना फार प्रश्न असतो माझं वजन वाढेल का, मग माझं आता मला सारखं रडायलाच येतं, हे असंच राहणार का. तर काय असतं, हा एक 2-3 वर्षाचा कालावधी असतो जो प्रत्येक बाईला येणार असतो कधी ना कधी आयुष्याच्या ह्याच्यात. तर आपण एक तर त्याचा ॲक्सेप्टन्स पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रिपेअर राहायला पाहिजे. तो तुम्हाला 40 नंतर येईल, 45 नंतर येईल, कधी येईल तो आपल्याला कळतो. तर जेव्हा हे येईल की अरे मला हे सुरुवात झाली, घाबरायचं नाहीये तुम्हाला. काय की या दरम्यान की मला लो वाटतंय, मला रडूच येतंय, हॉबीज वाढवा तुमच्या. आयुष्यभर काम केलेलं आहे, ऑफिसची कामं केलीत, घरातली कामं, आता स्वतःला वेळ द्यायची कधीतरी जरूर आहे, तर ती ओळखायला शिकलं पाहिजे. मग ज्याच्यात तुम्हाला शांतता वाटते की मला म्युझिक ऐकल्याने बरं वाटतंय, मला फिरायला गेल्याने बरं वाटतंय, मला वाचन केल्याने, मला झोपल्याने बरं वाटतंय, त्या गोष्टी करायला शिका. त्या केल्यामुळे की आपल्याला स्वतःला वेळ दिला की हे जे आहे ना की मला मूड स्विंग्स येतात हे जरा कमी होतं. आणि डोक्यात ते की मला हे येतात हे हॉर्मोनल चेंजेसनी होतात, माझी त्याच्यात काही चुकी नाही आहे. तर याने ते थोडंसं आपण कंट्रोल करू शकतो. आणि हेल्थविषयी म्हणशील तर कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं या गोष्टी करू शकतो. पण मला काय वाटतं सप्लिमेंटच्या आधी हे आपल्याला होणारे ओळखायला पाहिजे आणि आपला डाएट तसा करायला पाहिजे की 40 नंतर मला कॅल्शियमची कमी पडू शकते, तेव्हा ठिसूळपणा वाढू शकतो. तर आपण दूध आपण मुलांना आवर्जून मारून मुटकून का होईना त्यांना दूध प्यायला लावतो, आपणही ते दूध घ्यायला पाहिजे. बरोबर की नाही. पनीर केलं की पनीर बाबा घरच्यांना पुरू देत, आपल्याला नाही पुरलं तर चालेल. आपल्याकडे ती कन्सेप्टच आहे ना की सगळ्यांना मी खाणार. तर तुमच्या डाएटकडे लक्ष द्या की तुम्हाला प्रोटीन्स मिळतात का, तुम्हाला कॅल्शियम मिळतंय का, तुम्हाला बरोबर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स हे ओळखायला शिका. आणि ते स्वतःसाठीही करा, भले डबल स्वयंपाक करा कमी पडला तर, पण ते थोडंसं सेल्फ सेंटर्ड आपण त्या दिवसांमध्ये पाहिजे, नक्कीच पाहिजे. त्याच्याने मग हे जे आहे ना मूड स्विंग्स होणं, भीती वाटणं, ह्या गोष्टी कमी होतात. या दरम्यान खरं घरच्यांचा पण की बऱ्याच नवऱ्यांना कळतं की बायकोमध्ये काहीतरी बदल झाला आहे. येऊन मला कंप्लेन करतात की काही नाही मॅडम, काही झालं ना की ती रडतच असते, चांगली गोष्ट घडली तरी रडते, तिच्या मनासारखं झालं तरी रडतं. पण हे नवऱ्यांना पण म्हणजे ॲक्च्युली मुलांनाही हे समजायला पाहिजे की ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या बायकोच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे की काही बोललं ना थोड्या थोड्या गोष्टींवरही रडतच असते, हे आपल्याकडे म्हणतात, सर्रास म्हणतात. पण ते समजून घेत नाही का होतं, आणि त्यांना ते माहित नसते की प्रत्येक दिवशी चेंज होतोय तिच्या शरीरामध्ये. तर हे अवेअरनेस मुलांमध्ये पण वाढायला पाहिजे ॲक्च्युली की यांचे हॉर्मोनल चेंजेस असतात. बऱ्याचदा ह्या नाही रिॲक्ट करत, त्या हॉर्मोनल चेंजेसमुळे त्यांना तसं त्यांच्याही हातात नसतं, ते रिॲक्ट होतात, त्या रिॲक्ट होतात. तर तेव्हा थोडंसं सपोर्ट की ओके तुला असं वाटतंय, ठीक आहे, शांत राहा, मोस्टली तुझ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे असेल, आपण परत एकदा या गोष्टीवर विचार करू. किंवा आणि बऱ्याचदा बायका स्वतः येऊन सांगतात की मला कळलं मी विनाकारण चिडचिड केली मॅडम, अतिच चिडचिड होतीये मला, त्याच्यामुळे रडूच येतं, काय करू. कारण त्यांना हे माहीत असतं स्वतःला की हे आपण उगाच करतोय आणि अति करतोय. तर थोडा फॅमिलीकडून सपोर्ट मिळाला की नाही हे तुझ्या वयामुळे होत आहे, आम्हाला काही वाटत नाही, की त्याही तितक्या लवकर ॲक्सेप्ट करतात ह्या गोष्टी. आणि ही जी ट्रान्झिशन फेज आहे, काही काहींची 3 ते 4 वर्ष चालते, 2 ते 3, ही लवकर संपतील किंवा लवकर त्याला कोपअप होतील. त्यामुळे याच्यामध्ये ना मेनोपॉजची जी गोष्ट आहे, कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये 2 मला असे वेगळे गट पडलेले दिसतात. काहींना म्हणजे ज्या एज्युकेटेड बायका आहेत त्यांना असं वाटतं की आपण आयुष्यभर नवऱ्याला, मुलाला, सगळ्यांना, घरातल्या इतर लोकांना पॅम्पर केलंय, आता आपल्याला पॅम्पर करावं. आता हे एज्युकेटेड बायकांचं झालं. पण ग्रामीण भागातल्या किंवा ज्यांच्यामध्ये काही मिथ्स आहेत, मिसकन्सेप्शन त्यांनी धरून ठेवलेले आहेत, त्यांना असं वाटतं की नाही आता मेनोपॉज आलाय, आपली पाळी गेली म्हणजे आपल्यातलं काहीतरी कमी झालंय, आपलं स्त्रीत्व संपलंय आता, असं पण त्यांची एक धारणा असते. तर ते कशामुळे होतं, किंवा फक्त अवेअरनेस नाहीये किंवा माहितीच नाहीये म्हणून, पण असं काही आहे का खरंच की स्त्रीत्वच संपलंय, किंवा मग त्या गोष्टीचा आता सेक्शुअल लाईफवर खूप मोठा परिणाम होणार आहे, आपण काहीच करू शकणार नाही, आपण अनेबल आहोत. ग्रामीण भागात कसं असतं अनुजा की त्यांना बऱ्याच जण पाळी, म्हणजे आपल्याकडे पाळीचा इतका मोठा टॅबू आहे की पाळी आलेल्या मुलीला देवाजवळ जाऊ द्यायचं नाही, पाळी आलेल्या मुलीला हे करू द्यायचं नाही ते. त्यामुळे बऱ्याचदा त्या बायकांना पाळी जातीये हे त्यांना बरं वाटतं. आणि आपल्याला हे जे मूड स्विंग्स होत आहेत, जे होतं ह्याच्यात
त्यांना कळत नसतं की हे, त्यांना काय वाटतं आपल्यात काहीतरी कमी आहे म्हणून या गोष्टी होत आहेत, म्हणजे मी चुकतीये म्हणून. त्या दरम्यान त्यांच्या मुलांची लग्न झाल्यावर सुनेबरोबरची होणारी भांडणं म्हणा किंवा बऱ्याचदा त्यामुळे स्वतःला कामातच गुंतून त्यांची पूर्ण मेंटॅलिटीच वेगळी असते. पण इनफॅक्ट त्यांना पाळी गेली हे त्यांना बरं वाटतं. आणि म्हणून की जे असतं ना प्रीमॅच्युअर मेनोपॉज ज्याला म्हणतो किंवा प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर म्हणतो आम्ही, ज्याच्यामध्ये की वयाच्या लवकर त्या 45 नंतर ॲक्सेप्टेबल आहे, पण हीच जर पाळी तुम्हाला 40व्या वर्षी येते तर हे चुकीचं आहे. कारण हे जे तुमच्या बॉडीमध्ये बदल घडणार आहेत हे 45 वयानंतर घडणार, बरोबर. ते पुढे तुमच्या 20-30, आता मेनोपॉज नंतरही बराच लाईफ पिरियड राहिलेला असतो आपला 30-40 वर्षांचा. ह्या पूर्ण त्या पूर्ण पिरियडमध्ये हा तो बदल राहणार आहे. पण तोच बदल तुमचा जर 35-40ला झाला तर एवढ्या दिवस तुम्हाला ते सहन करावं लागणार आहे. पण या बायकांच्या ते लक्षात येत नाही ग्रामीण भागातल्या. त्यांना वाटतं पाळी गेली मी सुटले. इनफॅक्ट त्यांचं वेगळं असतं की पाळी गेली आता मला काही नाही, मी सगळं देवाचं करू शकते, मला हे नाही ते नाही. त्यामुळे ते प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉजमध्ये येत नाहीत आमच्याकडे. आणि मग त्यांना नंतर हे जे आहेत ना की त्यांच्यामध्ये प्रोलॅप्सचं म्हणजे अंग बाहेर येण्याचं प्रमाण म्हण किंवा युरिनरी कंप्लेंटचं प्रमाण, अंग बाहेर येण्याचं जे प्रमाण म्हणजे मलाही मी 1-2 ठिकाणी वाचलं पण मला ते कळलं नाही की हा काय प्रकार आहे नेमका. ऍक्च्युली युट्राईन प्रोलॅप्स म्हणतो आपण. गर्भपिशवी तिच्या जागेवरती काही काही बांधून ठेवलेली असते. पण चाइल्ड बर्थ म्हण किंवा आधीच्या काळात आता बायकांचं 2 पायावर बसून कामं खूप असायची, शेतातली कामं, धुणं भांडीची कामं, त्याच्यात होम डिलिव्हरीज ग्रामीण भागात दिसतात आपल्याला. होम डिलिव्हरीज झालेल्या असतात किंवा चांगल्या व्यवस्थित ठिकाणी डिलिव्हरी नसेल झाल्या तर ते खालचे जे स्नायू असतात ज्याला पेल्विक मसल्स म्हणतात ते इतके लूज होतात की गर्भपिशवी त्या जागेवर राहत नाही आणि ती खाली सरकली जाते आणि मग वजायनामधून ती बाहेर यायला लागते. मग ती बाहेर आल्यानंतर त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. खूप वर्ष ती बाहेर राहिली की कॅन्सरची. आणि हे मेनोपॉजच्या दरम्यान होतं. मेनोपॉजमध्ये काय होतं की आपल्या खाली जसं मगाशी मी म्हटलं इव्हन युरिनरी सिस्टीम म्हण किंवा ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सगळीकडे इस्ट्रोजनचा इफेक्ट असतो. इस्ट्रोजननी तो टाईटनेस मेंटेन केलेला जातो. इस्ट्रोजनचा इफेक्ट गेला, मेनोपॉजमध्ये हार्मोन बनणं बंद झालं की तो टाईटनेस जातो आणि ते लूज होतं. मग एखादी गोष्ट लूज झाली की ती खाली सरकणार आणि तो मेनोपॉज नंतर वाढतो. आणि तो पण मग त्या बायकांमध्ये त्याचंही प्रमाण होतं. आणि लवकर जर तुम्हाला मेनोपॉज आला की ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी लवकर होणार तुमच्या. म्हणून मग मेनोपॉज जर तुम्हाला 45च्या आधी तुम्हाला हे सिम्पटम्स दिसतात किंवा माझी पाळी 45च्या आधी थांबली तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे की हे ठीक आहे की नाही आहे. नसेल तर काही दिवस आपण हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो आम्ही की हॉर्मोन्स आम्ही एक्सटर्नली देतो, तोंडावाटे देतो, जे घेऊन हे चेंजेस आपण काही काळ पुढे ढकलू शकतो म्हणजे पुढच्या पिरियडमध्ये त्यांना त्रास होणार नाही. ते प्रीमॅच्युअर मेनोपॉज लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे महिलांना. म्हणजे पाळी गेली खुश होण्यासारखं तसं काही नाही. तू म्हणाली तसं काही वर्ग असं आहे की त्या खूप अवेअर असतात. इव्हन 45 इयर्सलाही त्यांना मेनोपॉज यायला लागला की त्या लगेच की लवकर जातीये की काय, मग काही करायचंय का मला. म्हणजे तोही म्हणजे मे बी आता बदल होत आहे असं आपण म्हणू शकतो की सोशल मीडियातून बरीच इन्फॉर्मेशन मिळते, बऱ्याच महिला आता ओपनली बोलतात. त्यामुळे शहरी भागात आपल्याला बऱ्यापैकी किंवा IT सेक्शनमध्ये महिला बऱ्यापैकी अवेअर असतात. पण एक ड्रॅस्टिक चेंज झालाय मात्र महिलांच्या बॉडीमध्ये. कारण ग्रामीण भागात असताना त्यांच्या कामाचं असं काही स्ट्रक्चर नव्हतं, असं धाडकन कुठलं तरी काम करायचं, पटकन हे करायचं असं होतं ते. आणि आता कसं एकदम हलकी कामं करणार, नाही मला हे जमणार नाही असा आधी विचार केला जातो. जमेल तेवढं, झेपेल तेवढंच. ग्रामीण भागात तसं नाहीये. त्यामुळे पण आता ड्रास्टिक चेंज झालाय. आणि प्रेग्नन्सी बद्दल बोलायचं झालं ना तर आधी कसं होतं, बायका खूप काम करायच्या. अगदी 9व्या महिन्यापर्यंत जर शेती असेल घरी आणि त्याच राबणारे असतील तर मग 9व्या महिन्यापर्यंत काम सुरूच राहायचं, घरातलंही कर आणि शेतीतलंही कर. पण आता तसं नाहीये. आता जॉब आहे मग आधीच सुट्ट्या घेतल्या जातात, मॅटर्निटी लिव्ह असते. आणि डॉक्टर सुद्धा फार लवकर सांगतात की 3-4 महिन्यातच तुम्ही आराम करा. पार्टनरला सांगतात, नवऱ्याला सांगतात की त्यांना जास्त काम सांगू नका. तर असं का झालंय, म्हणजे क्षमता कमी झाली आहे का? नाही, काय आहे की आधीच्या काळात म्हणेल मी, ग्रामीण भागात म्हण किंवा शहरी भागात मुलींना फिजिकल वर्क करण्याची खूप सवय होती. आता आपलं म्हणजे काही न सोडलं की पाणी आलंय, बटन दाबलं की लाईट आली आहे, मिक्सर आहे, ऍक्च्युअल फिजिकल वर्क आपण खूप करत नाही. एक्झर्शन कमी झालं. त्यामुळे त्यांची जी ताकद आहे प्रेग्नन्सी कॅरी करण्याची किंवा इव्हन नॉर्मल डिलिव्हरीसाठी जी ताकद लागते ही बरीच कमी पडते त्या महिलांची. त्यामुळे पहिले जेवढे जाणवायचे नाही तेवढे कॉम्प्लिकेशन आता जाणवतात. पण आता वैद्यकीय क्षेत्राने पण एवढी प्रगती केली की बऱ्याच कॉम्प्लिकेशन आम्ही होण्याच्या आधी डायग्नोज करतो आणि ट्रीटमेंट करतो. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की सगळ्यांना बेड रेस्ट सांगत नाही आम्ही की 3ऱ्या महिन्यापासूनच बेड रेस्ट घ्या. काही असतात म्हणजे ज्यांचं पिशवीचं तोंड छोटं आहे, ज्यांना भीती आहे अबॉर्शनची किंवा पहिली हिस्ट्री आहे 3-4 अबॉर्शन झालेत किंवा लवकर कळा येण्याची भीती आहे किंवा BP वाढण्याची भीती आहे,
अशांना आराम करायला लावतो. बाकी त्यांना इनफॅक्ट आम्ही सांगतो की तुम्ही ॲक्टिव्हिटी करा, तुम्ही कामं करा, रुटीन चालू ठेवा, तुम्ही योगा करा, काही प्रेग्नन्सी योगा असतात ते करा. त्यातही काही ज्यांना सवय आहे, बऱ्याच मुलींना काय होतं की घर, ऑफिस आणि सगळं बघण्यात त्यांना व्यायामाची सवय नसते, त्यामुळे त्यांना ते आराम बरा वाटतो. आता मी प्रेग्नंट आहे, मी आराम करते, हे त्यांची मानसिकता असते. बऱ्याचदा डॉक्टर ही कारणं सोडली तर आम्ही कोणी सांगत नाही खरं त्यांना की तुम्ही आराम करा, बेड रेस्ट करा, असं नाही सांगत. पण एक्झर्शन नका करू, कारण व्यायाम वेगळं आणि एक्झर्शन वेगळं. म्हणजे तुम्ही घरातलं येऊन स्वयंपाक पाणी करणार, ऑफिसला उठून 6 वाजता जाणार, 8ला घरी येणार, लगेच स्वयंपाक करून लगेच झोपणार, हे एक्झर्शन झालं. बरोबर हो ना, हे एक्झर्शन. तू रुटीन कामं करून तू व्यायाम करते आणि हे सगळं करते तर वेगळं. त्यामुळे आराम का सांगतो आम्ही, एक्झर्शन टाळून थोडा तुला आराम करायला पाहिजे, कारण तुझ्या शरीरात बरेच बदल घडतात. थोडं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं थोड्या आरामाने, म्हणून आराम, नाही तर नाही. ऑफिस वर्क करताना तसं पण आपण 8 ते 9 तास एकाच पोस्चर मध्ये बसलेलो असतो, आपली हालचालच नसते ना, पायावर मग त्यांनी सूज येते, बरेच प्रॉब्लेम्स त्यांचे चालू असतात. तर ते टाळण्यासाठी म्हणून की तुम्ही आराम करा. अदरवाईज प्रेग्नन्सीत बेड रेस्ट काही गोष्टी सोडल्या तर करायची गरज नसते. जेवढे तुम्ही ऍक्टिव्ह राहाल तेवढे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीला मदत होते. पण एक्झर्शन नक्कीच नाही. आणि काही काहींना प्रवास फार करतात. तो प्रवास काय, प्रवासाने सगळ्यांनाच त्रास होतो नाही, पण अननेसेसरी प्रवास, म्हणजे आता विकेंड आला की आम्ही फिरायलाच जातो, हे झालं की तो थोडा टाळायला पाहिजे. मला काय वाटतं का की ग्रामीण भागामध्ये काय असायचं की बाई घरी असायची, घरी राहून ती काम करायची, म्हणजे घरातले लोक तिच्या आसपास असायचे, सतत तिच्यावर लक्ष असायचं. आता तसं नाही होत. नवरा त्याच्या कामांमध्ये असतो, ती पण स्वतः ऑफिसला जात असते, त्यामुळे थोडंसं एक दुरावा निर्माण झाल्यासारखं असं वाटतं. पण मग या सगळ्यामध्ये नवऱ्याची भूमिका, म्हणजे तिच्या पार्टनरची भूमिका काय असायला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये? काय आहे की प्रेग्नन्सी सुरू झाल्यापासून पुन्हा बॉडीमध्ये बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात, शरीर बदलत असतं बायकांचं. काही बायका छान कोपअप करतात, काही ना यानेही त्रास होतो. बऱ्याच जणींना पहिल्या 3 महिन्यात उदासीनता, डिप्रेशन अशा गोष्टी सुरू होतात. तर ह्या सगळ्यामध्ये सपोर्ट नक्कीच. आता शहरी भागात बऱ्याचदा हजबंड वाईफ दोघेच असतात आणि दोघंही वर्किंग असतात, तर त्या मुलीला एकटं पडल्यासारखं वाटतं, तिला रडूच येतं, तिला वाटतं मी चुकीचं तर केलं नाही ना आत्ताच प्रेग्नन्सी प्लॅन करून, माझ्या करिअर, असे बरेच विचार येतात. ओव्हर थिंकिंग सुरू होते. मग यामध्ये ऍक्च्युली रोल असतो तिच्या हजबंडचा. मग ती कितीही फोनवर आईशी बोलली, काही झालं तरी जेवढा नवऱ्याकडून तिला सपोर्ट मिळेल आणि तिला बरं वाटेल तेवढं दुसरं कोणी करू शकत नाही. त्यामुळे प्रेग्नंट राहिल्यापासून ते बाळ डिलिव्हरी पण नाही म्हणणार मी, त्याच्यानंतरची 1-2 वर्ष हजबंडचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. मग थ्रूआउट प्रत्येक वेळी काय येतात सपोर्ट, बऱ्याच नवऱ्यांना वाटतं की काय नुसतंच तिचं चालू असतं, तर मी बिझी आहे ना, तर मला हे करायला पाहिजे. तर ते ओळखायला पाहिजे की तिला स्वतःचं शरीर, तिला घरातलं आणि शिवाय तिला ऑफिसचंही बघायचं असतं. त्याच्यातून तिला फक्त नवऱ्याचा वेळ आणि नवऱ्याचं अटेन्शन हवं असतं. तर मी म्हणेल की नवऱ्यांनी थोडं की मी नेहमी अवेलेबल आहे, म्हणजे प्रायोरिटी त्यांनी या दरम्यान आपल्या वाईफला ठेवायला पाहिजे. त्यांनीही त्या मुलींना बरं वाटतं. कारण बऱ्याच जणींना मॉर्निंग सिकनेस होतं. मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय आजार पण नसतं ॲक्च्युली, त्याच्यात काय हॉर्मोनल बदलामुळे ते वॉमिटिंग होत असतं. तर कोणीतरी फक्त ॲश्युरन्स द्यायला जरी असेल तरी त्यांना खूप फरक पडतो. कोणीतरी 2 दिवस बाबा तू स्वयंपाकच करू नको म्हटलं तरी त्या बायका विदाऊट मेडिसिन बऱ्या होतात. तर हा सपोर्ट जो आहे ना, हा नवऱ्याने नक्कीच द्यायला पाहिजे सुरुवातीच्या काळापासून. मग प्रत्येक बऱ्याच मुली माझ्याकडे एकट्या येतात, मी विचारते नवरा आहे का, मग काही खाली पार्किंगमध्ये, काही ऑफिसमध्ये, काही मीटिंगमध्ये, काही बाहेर. असं का होतं, म्हणजे त्यांना काय वाटतं की ते झाले, आपलं काम संपलंय, आता आपलं काम संपलंय. आपल्याकडे मुलींना ना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची खूप सवय आहे. त्यांना असं की मी सगळं करू शकते, हे त्यांच्याकडून अपेक्षाही केली जाते आणि त्याही ते करतात. त्यामुळे बऱ्याचदा एकटेच चेकअपला येते. म्हणजे 2 चेकअप झाला, तिसऱ्याला तर मी सांगते मी तू नवऱ्याला घेऊन येता पुढच्या वेळेस, बघू तरी देत नवरा कोण आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, ते खरं बदलायला पाहिजे. आणि IT मुळे त्यांचे टायमिंग नाही होत. पण काय की प्रेग्नन्सी 9 महिन्याची तुमच्या आयुष्यात एकदा घडणारी गोष्ट आहे, एकदा किंवा 2दा. आणि या गोष्टीसाठी तुम्ही वेळ नाही काढणार तर कुठल्या गोष्टीसाठी काढणार. तर तुम्ही नक्कीच वेळ काढायला पाहिजे. प्रत्येक चेकअपला, एखादा चेकअपला नाही आले ठीक आहे, सोनोग्राफीच्या व्हिजिटला यायलाच पाहिजे नवऱ्याने. हे तर चेकअप बद्दलच तुम्ही बोलताय, पण काही ठिकाणी असं आहे, म्हणजे मी तरी पाहिले की इव्हन डिलिव्हरी रूम, म्हणजे लेबर रूम आपण ज्याला म्हणतो, तिथे सुद्धा नवरा तिच्या सोबत असतो आणि ते अलाउड केलं जातं. आपल्याकडे तसं दिसत नाही. आपल्याकडे सगळ्या हॉस्पिटलला नाही करत, काही हॉस्पिटल अलाउड करतात, मी सांगते नंतर. पण मी तुला गंमत सांगते, माझी एक पेशंट इतकी ओरडत होती डिलिव्हरीच्या वेळेस आणि ती काही कॉपरेट नव्हती करत. आम्ही हजबंडला आत बोलवलं, पेशंट चिडीचिप, इतकी छान तिने काहीच नाही आणि मस्त नवऱ्याच्या धाकामुळे शांत बसली. नवऱ्याचा सपोर्ट म्हणूयात आपण, म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट, धाक नव्हता, म्हणजे ती म्हणाली हा सपोर्ट छान, हजबंड छान होता तिचा, थ्रू आउट प्रेग्नन्सी पण आलेला. म्हणजे किती
चेंज झाला ना तिच्यामध्ये हो, की हो, तो नक्कीच. सोबत आहे, एवढी मी एक करू जाण- शकते, हा. हा असं ते आहे ना ते. पण काय होतं तेवढा काही एक काही support. काही काही जण का नाही 2-3 कारणामुळे काही ठिकाणी अलाउड नाही करत. एक तर इन्फेक्शनची भीती असते, Okay. कारण जितकं ते स्टराईल ठेवता येईल तेवढं बरं म्हणून. पण प्री प्लॅन करून आम्ही अगदी व्यवस्थित सगळी डिलिव्हरी होणार असेल तर हस्बंडला अलाउड करतात बऱ्याच हॉस्पिटलला. Okay. आणि कधी कधी उलटही होतं की नवरा असल्यावर बायको कॉपरेट नाही करत. तू Okay. जसं म्हणाली की त्यांना पॅम्पर करायला आवडतं, हा, तेच. त्यामुळे मग आम्ही म्हणतो की थांबा बाहेर, होऊ दे डिलिव्हरी, म्हणूनही कधी कधी त्यांना अलाव केलं. म्हणजे ते डिपेंड्स हॉस्पिटल, तुमचे पण तुम्ही गायनेकोलॉजिस्ट. पर्सनली काय सांगाल की नवऱ्यानं तिच्या सोबत असणं डिलिव्हरीच्या वेळी किती गरजेचं आहे? नक्कीच नक्कीच त्याला मानसिक सपोर्ट मिळतो, त्याच्यामुळे असणं खूप गरजेचं आहे. लेबर रूममध्ये आतमध्ये नसेल तरी बाहेर नवरा आहे या ह्यानी पण बराच सपोर्ट मिळतो. त्यामुळे डिलिव्हरीला तर नवऱ्यानी असायलाच पाहिजे. जिथे अलाउड करतायत तिथे लेबर रूममध्ये पण असायला पाहिजे. बऱ्याचदा बाय चॉईस पण पेशंट नाही म्हणतात. म्हणजे आता रिसेंटली मला एक पेशंट म्हणाले की नाही आता बाहेर थांबला नवरा तरी चालेल मला. तर डिपेंड्स कसं पेशंटला वाटतंय. पण नवरा हा नक्कीच, आई आणि नवरा ह्या दोन सपोर्ट कोणीही फुलफिल करू शकत नाही. त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेस तर पाहिजे. म्हणजे प्री डिलिव्हरी पण आणि आफ्टर डिलिव्हरी तर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी नवरा जितका प्रेग्नन्सीमध्ये नवऱ्याचा सपोर्ट जर बायकोला असेल तर तिची प्रेग्नन्सी जितकी स्मूथली जाते तितकी जी मुलगी फक्त एकटीच सगळी धावपळ करून येते आणि करते तिची नाही. मग तिचं कधी वजनच वाढलेलं नसतं, हालचालच बाळाची कमी वाटते, कधी बीपीचाच प्रॉब्लेम येतो. इन जनरल तिच्या बाळावर पण त्याचा परिणाम होतो. दिसून बाळाचं येतो. वजन कमी भरणं, लवकर डिलिव्हरी होणं. त्यामुळे जो सपोर्ट आहे, मानसिकता फार मॅटर करते प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमुळे. त्यामुळे नवऱ्याचा सपोर्ट असतो. मानसिकतेचा तुम्ही उल्लेख केला. पोस्टपार्टम डिप्रेशनचं पण प्रमाण वाढलंय. म्हणजे ओव्हर थिंकिंगमुळे असेल म्हणा, किंवा हा जो एकटेपणा आलाय, नवरा त्याच्या कामाला बिझी होऊन जातो, ती तिच्या कामाला काय जाते. होतं आजकाल मुली वर्किंग असतात, त्यामुळे डिलिव्हरी नंतर त्यांना कामं सोडून एका घरात बसून राहणं हे पूर्ण त्यांची लाईफ चेंज झाल्यासारखं होतं. म्हणजे आधी आपण 6 वाजता उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत झोपेपर्यंत एवढं ऍक्टिव्ह असतो की शॉपिंग करण्यापासून, ऑफिसला जाण्यापासून, घरातलं सगळं करण्यापर्यंत सगळं करणारी बाई अचानकच तिला आपण म्हणतो तू या 4 भिंतीमध्ये थांबायचं आणि फक्त बाळाला फीड करायचं, एवढंच करायचं, तर त्यांना नाही जमत त्या बायकांना. मग याच्यातही सेम, त्यांना जेवढा तुम्ही सपोर्ट द्याल तेवढ्या त्या डिप्रेशनमध्ये जात नाही. म्हणून मग या ह्याच्यात पण नवरा कितीही बिझी असेल तर की ठराविक टाईमला मी येतोय, तुला गरज पडली मी अवेलेबल आहे, रात्रीतून मी बेबीला बघतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा फार फरक पडतो. आणि ज्यांना हा सपोर्ट मिळत नाही त्या पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर जे हॉर्मोनल बदल, पुन्हा हॉर्मोन्सच, सगळ्या हॉर्मोन्समुळे बायकांच्या ह्याच्यात असतो. त्यामुळे ते जे डिप्रेशनमध्ये, आणि त्या खूप सिव्हिअर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. अगदी सुसायडल अटेम्प्टपर्यंत बायका डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन की आहे व्यवस्थित चालू आहे, तिच्याशी बोलणं किंवा तिला अजून काही हेल्प लागते हे बघणं, हे फॅमिलीचं, फक्त नवराच नाही मी म्हणणार, त्या दरम्यान आई, बाकी सासू सासरे या सगळ्यांचंच कर्तव्य आहे असं मी म्हणू शकतं. आणि मुलींना म्हणजे की तो पण अवेअरनेस पाहिजे, अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्या दरम्यान पण बेसिकली झोप होत नाही बऱ्याच मुलींची, त्यामुळे त्या दरम्यान जेव्हा वेळ मिळेल झोपणं, आईनी मदत केली की बाळ रडते, थोडा वेळ आईनी बघितलं फिडिंग झाल्यावर आणि हिला झोपू दिलं, थोडा वेळ तू रिडिंग कर, हवं तर गाणी ऐक, अशा काही गोष्टी त्यांना दिल्या. कारण एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आलेली असते ना मुलाची, एकदम ब्रेस्ट फिडिंग पण एक फार मोठी गोष्ट आहे जी केलेली असतं. तर हे सगळं कोपअप करायला मुलींना अवघड पडतं. आणि सगळ्यात मेन मला वाटतं ज्या वर्किंग आहेत ना, की ज्या खूप करिअरमध्ये वरच्या लेवलला आहेत किंवा खूप ॲक्टिव्हली, त्यांना हा प्रॉब्लेम कधी कधी जास्त भेडसावतो, कारण त्या एकदमच विदाऊट एनी वर्क घरी बसतात. त्यामुळे त्यांच्यात हे प्रमाण जास्त आहे. तर फॅमिली सपोर्ट आणि हजबंड सपोर्ट खूप, म्हणजे करिअर ओरिएंटेड ज्या मुली आहेत त्या एकतर स्वतःचा विचार करणार असतात, त्यांना लग्न सुद्धा त्या थांबवतात की नाही आधी मला करिअर पूर्ण करायचंय आणि मग लग्न. मग त्याच्यामुळे ते वयाचं आपण म्हणू शकतो, कारण उशिरा लग्न होतं, आई पण उशिरा होते. मग आधीच्या काळात जे होतं लवकर लवकर हे, कारण त्या दरम्यान आपण चेंज होऊ शकतो. आता कसं होतं की मुलींची लग्न 30 नंतर करतात, 35 नंतर डिलिव्हरीला येतात. मग तेव्हा आपली एक मानसिकता बनलेली असते की मला अशी लाईफ हवी असते. त्याच्यात चेंजेस झाले की त्यांना पटकन कोपअप नाही करतायत. पण 35 नंतर आई होण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे सध्या, ते बाळासाठी पण आणि आईसाठी पण धोक्याचं कसं आहे. म्हणजे ऍक्च्युली काय आहे की आधी आता आम्ही 30च्या वरच्या मुली आल्या प्रेग्नंट होऊन की आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणायचो की ही थोडी रिस्क आहे. आता आपण म्हणू की 35च्या वरती, कारण ते आता प्रमाणच वाढले. आधी एवढं नसायचं, सगळ्यांचंच वाढलंय. काय होतं की 20 मध्ये, लेट 20s म्हणू आपण, 25 नंतर म्हणा किंवा अर्ली 30s मध्ये जर प्रेग्नन्सी होऊन गेली तर आपलं शरीर त्यावेळेस सगळ्या चेंजेसला पटकन अडॅप्ट होतं, सगळ्या गोष्टी पटकन व्यवस्थित होतात.
आणि स्त्रीबीज जे असतं ना, आपल्याला जन्मतः स्त्रीबीज असतं, ते नवीन बनत नाहीत. त्यामुळे ते स्त्रीबीज तुम्हाला मेनोपॉजपर्यंत असतं. तर एवढ्या जुन्या स्त्रीबीजनी प्रेग्नन्सी राहिली की प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन होण्याची भीती असते. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार तेवढी हेल्दी प्रेग्नन्सी राहते, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आणि 35 नंतर नॉर्मली पण आपल्या हेल्थमध्ये डायबिटीज होऊ शकतो, बीपीचा त्रास होऊ शकतो, ह्याचं प्रमाण प्रेग्नन्सीमध्ये वाढतं. मग प्रेग्नन्सीतले ते कॉम्प्लिकेशन प्लस बाळाचे कॉम्प्लिकेशन ह्याचं प्रमाण 35 नंतर डेफिनेटली वाढतं. त्यामुळे मी म्हणेल की ठीक आहे, तुम्ही 25 असताना नका प्रेग्नन्सी प्लॅन करू, पण ॲटलिस्ट 30, 28, 29, 30 वर्षापर्यंत तरी तुम्ही पहिली प्रेग्नन्सी तरी नक्कीच. आणि करिअर काय असतं, आपण कधीही सेटल होत नाही करिअरमध्ये. आपण इथपर्यंत पोहोचलो की आपल्याला इकडचा वेध लागतो. त्यामुळे काय की तुम्हाला जॉब आहे आणि ह्या साईड बाय साईड करायच्या. आणि लॉजिकली विचार केला ना की 25 वर्षाचं असताना आपण प्रेग्नन्सी उरकली तर आपली 40 येईपर्यंत मुलगा मोठा होऊन गेलेला असतो आपला. तुम्ही 35ला जर पहिलं बाळ केलं तर 40ला ते 5 वर्षाचं असतं. आपल्यालाही झेपत नाही, बाळालाही झेपत नाही, अशा गोष्टी होतात. एक तर पूर्ण प्लॅनिंग करून आपण सगळ्या गोष्टी स्वतःच्या तर करतच असतो, करिअरच्या, लग्नाच्या, त्याच्यात प्रेग्नन्सी प्लॅन. पण आपण डिले करतो प्रेग्नन्सीमध्ये की नाही आधी माझं हे करिअरचं झालं पाहिजे, माझं प्रमोशन आहे, आता मला हा चांगला परफॉर्मन्स द्यायचा आणि मध्येच कुठे प्रेग्नन्सी, असं आपण बऱ्याचदा म्हणतो. पण होतं काय की या सगळ्यामुळे स्ट्रेस खूप वाढतो आणि आजकाल IT फील्डमध्ये या स्ट्रेसमुळे तो स्ट्रेस रिलीज कसा करायचा, तर बायका सुद्धा आजकाल स्मोकिंग करायला लागल्यात, दारू असेल, व्यसन लागलंय. आणि या सगळ्याचा मग त्यांच्या एकंदरीत वैवाहिक आयुष्यावर, सेक्शुअल लाईफ असेल, प्रेग्नन्सी असेल, या सगळ्यावरती परिणाम होतोय. पण मग नेमका परिणाम काय होतोय, अशामुळे काय कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात? अल्कोहोल आणि स्मोकिंग ह्या दोघांचा, आता बाकी तर आहेतच, म्हणजे आपल्या लिव्हरवर त्रास होतो, स्मोकिंगनी लंग्सला होतं, पण या व्यतिरिक्त थोडे हॉर्मोनल ह्याच्यात पण फरक पडतो. आपल्या इन्स्ट्रोजनची लेवल कमी होणं, थोडं मेनोपॉज लवकर येणं, अशा गोष्टी होऊ शकतात. विथ अल्कोहोल प्रेग्नन्सी नाही. अल्कोहोलचा बाळावर बराच परिणाम होतो. म्हणजे स्ट्रिक्टली प्रेग्नन्सीत आम्ही अल्कोहोल घेऊच नका असं म्हणतो, कारण डेफिनेटली बाळामध्ये व्यंग होण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या 3-4 महिने आधीच ते बंद केलेलं बरं असतं. स्मोकिंगचे तर इन जनरल तुमच्या हेल्थवरच इतके इफेक्ट होतात, तर प्रेग्नन्सीत तर ते चालतच नाही स्मोकिंगच. तर मला असं माझं म्हणणं आहे की बाकी सेक्शुअल म्हणशील तर सेक्शुअल लिबिडो म्हणतो आपण, म्हणजे की सेक्शुअल लाईफ तुम्ही एन्जॉय करण्याची तुमची इच्छा किती आहे हे कमी होतं. हे महिलांमध्येही होतं आणि पुरुषांमध्ये पण होतं. पुरुषांमध्ये पण स्मोकिंगमुळे व्यंधत्व, म्हणजे तुमचं सिमेंटचा जो रिपोर्ट असतो की स्पर्म काउंट कमी होता, स्पर्म मोटिलिटी कमी होता, त्यामुळे व्यसनाचा फार नक्कीच परिणाम होतो आणि मुलींनी नक्कीच टाळायला पाहिजे. आजकाल आपल्याला सर्रास बघायला मिळतं की स्मोक करतायत, ड्रिंक्स करतायत, पण हे कंट्रोल तरी करा किंवा बंद केलेलं बरं. माझ्या मते तर बंद केलेलं बरं. ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते घ्या. बरोबर आहे, नक्कीच. ग्रामीण भागामध्ये सेक्शुअल लाईफ नावाचा काही प्रकारच दिसून येत नाही, कारण की त्या बायकांना एकदा डिलिव्हरी करण्यापर्यंत आपलं काम आहे, मूल जन्माला घालणं, बरोबर, ते कर्तव्य असं समजून बायका जगत असतात. पण त्यामुळे होतं काय की शहरी भागामध्ये फार वेगळ्या पद्धतीने या गोष्टी घेतल्या जातात. मेनोपॉज जर असेल, काही बायकांच्या धारणाही अशा असतात की मेनोपॉज आलाय, माझी पाळी गेलीये, आता सेक्शुअल लाईफ संपलंय माझं, आता काही करू शकत नाही, किंवा नवऱ्यापासून लपवतात सुद्धा काही बायका. ग्रामीण भागातल्या सुद्धा लपवतात की सांगतच नाही. ते असं का, खरंच काही असं आहे का? तुम्हाला काय वाटतं की असं बायकांना काय वाटतं? मेनोपॉज नंतर नक्कीच असं काही नसतं की तुमची सेक्शुअल लाईफ संपली आहे. हे म्हणू शकतो आपण की प्रेग्नन्सीचे चान्सेस संपलेले आहेत, पण पिरियड येत नाही, हे ठीक आहे. पण सेक्शुअल लाईफ ऑब्व्हियसली संपलेली नसते, ती तुम्ही कंटिन्यू करू शकतात. बऱ्याच बायका अवेअर असतात त्याच्यासाठी. हॉर्मोनल चेंजेसमुळे जर बॉडीमध्ये काही फरक पडत असेल, त्याच्यामुळे तुम्हाला सेक्स एन्जॉय करताना म्हणू शकतो आपण काही त्रास होत असेल, त्याच्यासाठी आजकाल मेडिसिन मिळतात. म्हणजे काय होतं की बऱ्याच जण योनी मार्ग म्हणजे वजायना ड्राय होऊन जातो सेक्स हॉर्मोन्स नसल्यामुळे, आणि मग ते सेक्स करताना त्रास होतो त्यांना, आणि म्हणून मग त्या घाबरतात. आणि बऱ्याच जणी येत नाहीत की मला असं होतंय, त्यांना वाटतं की मेनोपॉज झाला आता हे ॲक्सेप्टेबल आहे. पण काही ना याच्यातही अवेअरनेस असतो. त्या येऊन विचारतात की आता मला ड्रायनेस होतो, मग मी नाही ठेवायला पाहिजे का, काय करायला पाहिजे. तर बेसिकली काय की याच्यासाठी पण ल्युब्रिकेशन म्हणतो आपण, ल्युब्रिकंट जेलीज अवेलेबल असतात, त्या जेली, किंवा खूपच ड्रायनेस झाला तर हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आम्ही देतो की काही दिवस आपण हॉर्मोन्स देतो, साईड इफेक्ट न होता काही दिवस देऊन की ते ओव्हरकम करण्यासाठी असं करू शकतो. त्यामुळे सेक्शुअल लाईफ संपली असं आपण म्हणू शकत नाही. बायका काही अवेअर असतात, काहींना ते अवेअरनेस तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे की तुम्ही कंटिन्यू करू शकता, तुम्हाला हवे तेवढ्या दिवशी तुम्ही
सेक्शुअल लाईफ तुमची कमी कंटिन्यू करू शकतात. तर असं काही नाही की मेनोपॉज झाला म्हणून झालं आहे. पण आजकाल ना इव्हन यंग मुली पण बऱ्याच अवेअर आहेत स्वतःच्या सेक्शुअल लाईफ विषयी. म्हणजे बऱ्याच मुली की लग्न झालं आहे पण मला सेक्स करताना त्रास होतो आहे, तर त्या चेकअपला येतात की नॉर्मल आहे की नाही. त्यांना पहिल्यांदा करताना दुखतं आहे, अजूनही दुखतं आहे, काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, मग काय करायला पाहिजे, काय नको करू. म्हणजे ह्या अगदी स्वतःहून येऊन विचारायला लागल्यात आता. म्हणजे आता मी सुरुवातीला प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा जेवढ्या नव्हत्या मुलींना हे प्रश्न, तेवढे आता याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे तो अवेअरनेस आता आहे त्यांच्या सेक्स लाईफबद्दल. ॲटलिस्ट आपल्या पुण्यासारख्या शहरात तरी तो बघायला मिळतो. सेक्स लाईफचं तर आहे, म्हणजे अवेअरनेस आहे मुलींना. ओके. सेक्शुअल लाईफवर आपण बरंच बोललोय. त्यालाच अनुसरून एक प्रश्न अजून आहे की काय होतं बऱ्याचदा प्लेजर मिळत नाही म्हणून प्रिकॉशन वापरायचं टाळतात बरेच पुरुष पार्टनर्स. आणि मुलींना किंवा त्यांच्या बायकोला म्हणतात की तू पिल्स घे. पण हे सतत कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं योग्य आहे का त्यांच्या सेक्शुअल पुढच्या लाईफवरती किंवा प्रेग्नन्सीवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्या ॲक्च्युली हॉर्मोनल पिल्स असतात, पण ह्या सेफ असतात. आपल्याकडे फार त्याच्याबद्दल भीती आहे की घेतल्याने मला प्रेग्नन्सी नाही राहणार पुढे, मग मी प्रेग्नंटच होणार नाही का. तर हा खूप लो डोस असतो. म्हणजे तो इतका कमी असतो की फक्त तुमचे हॉर्मोनल चेंजेस जे होणार असतात, ज्याने ओव्ह्युलेशन बेसिकली स्त्रीबीज फुटण्याची प्रक्रिया होऊ देत नाहीत ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, एक मेंटेन लेवल राहते. पण ती इतकी कमी लेवलमध्ये तो डोस दिलेला असतो की जास्त काही त्याचे साईड इफेक्ट्स होत नाही. पूर्वीच्या काळात म्हणजे 20 वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो की तो डोस थोडासा जास्त होता, ज्याच्यामुळे काही साईड इफेक्ट्स व्हायचे, पण मेजर साईड इफेक्ट्स नाही. सगळ्यात मोठी भीती काय असते की मला परत प्रेग्नन्सी राहील की नाही. तर कधीही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरल्याने प्रेग्नन्सीवर तुमच्या फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही तो घेतायत तोपर्यंतच त्याचा इफेक्ट. त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये पासून तुमची फर्टिलिटी जशी आहे तशी असते. आणि आत्ता ज्या रिसेंटली पिल्स निघाल्यात त्या इतक्या कमी प्रमाणात आहेत की त्यांचे बाकीचे साईड इफेक्ट्स म्हणजे वजन वाढणं किंवा पिंपल्स चेहऱ्यावरचे वाढणं ह्या गोष्टी पण बऱ्याच कमी प्रमाणात होतात त्यांनी. त्यामुळे सेफली कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेता येतात. म्हणजे वारंवार घेतल्या अगदी 1 वर्ष कंटिन्युअस घेतल्यानेही काही त्रास होत नाही. पण बऱ्याच जणांना ती अँझायटी असते. मग मी म्हणते तुम्ही 6 मंथ्स घ्या, 1 महिना ब्रेक घ्या आणि परत 6 मंथ्स तयार करा. इनफॅक्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सनी काही कॅन्सर प्रोटेक्शन इफेक्ट असतो, सगळाच नाही पण ओव्हेरियन कॅन्सर प्रोटेक्शन म्हणू शकतो आपण. की थोडंसं ज्या मुलींनी 1-2 वर्ष कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरल्यात त्यांच्यात नॉर्मली ज्यांनी वापरले नाहीत त्यांच्या तुलनेने थोडंसं प्रमाण कमी प्रमाणात दिसतं ओव्हेरियन कॅन्सर होण्याचं. तर असंही आहे. म्हणजे काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत, पण मेजर असं काही नाही की तुम्ही प्रेग्नन्सी राहून परत ते अबॉर्शनला जाण्यापेक्षा तुम्ही 6 महिने ते 1 वर्ष कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरल्याने कुठलाही मोठा मेजर साईड इफेक्ट होणार नसतो. वेट गेन पण हार्डली 1 किलो होतं, ते पण बऱ्याचदा फिजिकल ॲक्टिव्हिटी नसते. म्हणजे मुलींना ते नाही लक्षात येत की आपण व्यायाम करत नाही म्हणून वजन वाढतंय. व्यायाम केल्याने ते नाही वाढणार. पण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सनी सेफली घेऊ शकतात, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ॲडवाईस घ्यायला ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे ना हे पण आहे की सायकल रेग्युलेशन छान होते. म्हणजे इरेग्युलर जर सायकल कोणाला असेल आणि त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन नाही करायची अशा महिलांनी तर ते घ्यावंच, कारण तुमचे मंथली सायकल्स रेग्युलर येतात. हे हेल्पफुल पण आहे, तेवढंच खूप हेल्पफुल आहे. म्हणजे बिनधास्त घ्यायला हरकत नाही. बऱ्याचदा त्या टाळतात की नाही, कोणी आपली आई म्हणा किंवा वयस्कर कोणते सांगतात घेऊ नको, मैत्रीण सांगते नाही. मग त्यांनी भीती काय असते, कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे प्रेग्नन्सी न राहण्यासाठी वापरतो म्हणजेच पुढे जाऊन प्रेग्नन्सी नाही राहणार असं ती भीती, पण ती चुकीची आहे. ती लगेच फर्टिलिटी येते, तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. अबॉर्शन करण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं आहे. ओके. आपण बोललो की IT फील्डमध्ये असतील बऱ्याच मुली आता 9 to 5 जॉब करणाऱ्या असतात. स्मोकिंगचं प्रमाण तर वाढलंच आहे, ऑब्व्हियसली आपल्याला दिसतंच आहे. ते स्ट्रेस वाढला आहे कारण वेळ नाही आहे आणि या सगळ्यामुळे हेल्थवर परिणाम होतो. आणि त्यामध्ये असं दिसून येतं आहे की महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, या दोन्हीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर फक्त बदललेली लाईफस्टाईल एवढं एकच कारण आहे का यामागे, की अजून काही कारणं आहेत, सायकोलॉजिकल काही कारण आहे, म्हणजे काय काय असू शकतं? नाही, बऱ्याचदा लाईफस्टाईल बदल हाच बऱ्याच मोठा हे आहे, रिझन आहे याच्यामागे, की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं, सर्वायकल कॅन्सर, इव्हन ओव्हेरियन कॅन्सरचं पण प्रमाण वाढलं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की आता आपल्या फूड हॅबिट्स चेंज झालेले आहेत. आपण फ्रेश फूड खात नाही आहोत, आपण प्रिझर्वेटिव्ह यूज केलेले फूड खातो. याचाही बराच परिणाम होतो आता, की ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता डिटेक्शन रेट वाढला आहे. म्हणजे कॅन्सर लवकर डिटेक्ट होतो. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच टेस्ट वाढल्यात ज्याच्याने, त्यामुळे आधी समजा 10तले 2 कॅन्सर आपल्याला सापडत होते, तर आता कदाचित 10तले 4 सापडतील, कारण आपण तेवढं सांगतोय की तुम्ही ह्या टेस्ट करा.
पण अजूनही हवा तेवढा अवेअरनेस नाहीये की कुठल्या टेस्ट करायला पाहिजेत, कुठल्या टेस्ट नाही करायला पाहिजे. महिलांसाठी अशा कोणत्या टेस्ट आहेत का की ज्याच्यामुळे करायला पटकन कळू शकेल, आपण प्रिकॉशन म्हणून करायला पाहिजेत मुलींसाठी? काय की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, सर्व्हिक्स म्हणजे काय आपली गर्भपिशवी असते ज्याला युट्रस म्हणतात, आणि सर्व्हिक्स गर्भपिशवीचं तोंड त्याला सर्व्हिक्स म्हणतो आपण. तर सर्वायकल कॅन्सर, युट्राईन कॅन्सर आणि ओव्हरीज म्हणजे बीजकोशाचा कॅन्सर, हे कॅन्सर्स कॉमन आहेत महिलांमध्ये. तर ब्रेस्ट कॅन्सरचं जर आपण बोललो तर ब्रेस्ट कॅन्सर हे जनरली आम्ही म्हणतो की पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये जास्त दिसतो, पण कधी कधी तो अर्ली पण म्हणजे 20s नंतर 30s नंतर पण ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट सापडतात. तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी काय सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आपण म्हणतो की प्रत्येक मुलीने 20s नंतर स्वतःचे ब्रेस्ट एक्झामिन करायला पाहिजे. 20s to 30s मे बी तुम्ही मंथली नाही करा, पण 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी ब्रेस्ट स्वतःच एक्झामिन करायचे. त्याच्यासाठी काही नाही, तुम्ही फक्त आरशासमोर उभं राहायचं, ब्रेस्टच्या साईजमध्ये काही चेंज झाले आहे का, कुठे फुगवटा आल्यासारखं वाटतंय का, कुठे खड्डा पडल्यासारखं वाटतोय का, कुठली स्किन चेंज झाली आहे का हे बघणं. त्याच्यानंतर आपल्या बोटांनी ब्रेस्ट सगळीकडे दाबून बघायचे, पाल्पेशन म्हणतो आपण, की फील करायचे कुठे गाठ जाणवतीये का, कुठे काही वेगळा प्रकार जाणवतोय का, निप्पल्समधून काही डिस्चार्ज येतोय का. एवढं बेसिक जरी आपण टेस्ट केली आणि याच्यात काही जाणवलं की गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करणं एवढं तरी नक्कीच करायला पाहिजे. 40s नंतरच्या महिलांनी हे करून ॲटलिस्ट दर 2 वर्षांनी का होईना सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी ब्रेस्टची जी आपण करतो ती करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून की काही बदल होत असतील ब्रेस्टमध्ये किंवा सुरुवात असेल कॅन्सरची ते लवकर डिटेक्ट करता येईल. तर हे ब्रेस्टचं झालं. सर्व्हिक्स कॅन्सरचं तर खूपच चांगलं, त्यांचे सर्व्हिक्स कॅन्सरसाठी एक टेस्ट आहे ज्याला पॅप्समिअर म्हणतात. आता आम्ही LBC म्हणतो, म्हणजे त्याचीच पुढची स्टेप LBC. सॅम्पल घेण्याचं सेमच असतं, कुठे काही प्रिक करत नाही, काही नाही. नॉर्मल चेकअपच्या वेळेस तो सॅम्पल आम्ही घेऊन लॅबमध्ये पाठवतो. आणि सर्वायकल कॅन्सर जरी 4-5 वर्षांनी होणार असेल तर त्याचा जर बदल आत्ता सुरू झाला असेल तर तो लगेचच डिटेक्ट करता येतो, म्हणजे त्याची ट्रीटमेंट विदाऊट ऑपरेशन पण करता येईल, इतक्या लवकर तो डिटेक्ट करता येतो. तर ही सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतो आपण याला, पॅप्समिअर. ही टेस्ट 30 वर्षानंतर दर 3 वर्षांनी कमीत कमी करायला पाहिजे. फक्त दर 3 वर्षांनी टेस्ट केली तरी तुम्हाला सर्वायकल कॅन्सरची भीती निघून जाते. आणि आजकाल सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्याचे प्रमाण बऱ्याच मुलींमध्ये लवकर सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जरी आता ही फॅक्ट आहे, जरी मुली लग्न उशिरा करतायत तरी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी लवकर, एंगेजमेंट झाली आहे, काय झाली आहे, लवकर सुरू होते. तर यांच्यात तो अवेअरनेस पाहिजे की आपल्याला पॅप्समिअरची ही टेस्ट म्हणजे TCच्या आधी आता लवकर करत असू तर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी पॅप्समिअर टेस्ट म्हणजे थोडक्यात की 30 नंतरच करायला पाहिजे असं काही नाही, पण तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह असाल तर लगेच करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक 5-6 वर्षांनी का होईना तुम्हाला तो अवेअरनेस पाहिजे. आणि सर्वायकल कॅन्सरचं ना, सर्वायकल कॅन्सर होण्यासाठी एक व्हायरस आहे जो कारणीभूत असतो, ज्याला HPV म्हणतात, म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, आणि त्याचं वॅक्सिन अवेलेबल आहे. तर हे वॅक्सिन घेतल्यानंतर काय होणार की तुमची कॅन्सरची शक्यता बरीच कमी होऊन जाते, कारण ह्या व्हायरसमुळे तो कॅन्सर होतो. तर हे वॅक्सिन तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू होण्याच्या आधी घ्यायला पाहिजे. म्हणजे कधी तर आपल्या ह्या ज्या प्युबर्टी एजमधल्या ज्या मुली आहेत 9 ते 14 वर्षाच्या दरम्यान हे वॅक्सिन आम्ही आयडियली घ्यायला सांगतो. तर या वॅक्सिनचे 9 ते 14 वर्षाच्या दरम्यान 2च डोस घ्यावे लागतात. पण काही कारणाने आता हा उशिरा आला आहे, आता ह्या ज्या 20च्या पुढच्या मुली आहेत यांनी घेतलं नसेल तर यांनी आत्ताही घ्यायला काही हरकत नाही, त्याचे त्यांना फक्त 3 डोसेस घ्यायला लागतात. पण ह्या वॅक्सिननी सर्वायकल कॅन्सर होण्याचे प्रमाण किंवा शक्यता बरीच कमी होते. त्यामुळे HPV वॅक्सिन घ्यायला मी ऐकलं होतं असं की हे वॅक्सिनेशन बरंच महागडं आहे, अजून आपल्याकडे अवेलेबल नाही, तर असं आहे का? आधी होतं, म्हणजे ऑलमोस्ट 4000च्या अराउंड त्याचा एक डोस जायचा. पण आता काही आहे फार्मास्युटिकल कंपनी इंडियामध्ये जे लोकल मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे आणि रिलायबल वॅक्सिन आहे. ते अगदी स्वस्तात, म्हणजे अगदी 2000ला अवेलेबल आहे ते. तर ते तुम्ही घेऊ शकता. एकदा घेतलं, एक डोस घेतलं की 2 डोस. आता तुमच्या वयानुसार डोस ठरतात, 2 ते 3 डोसेस घ्यायला लागतात. म्हणजे 9 ते 14 वर्षाच्या मुली असतील तर 2 डोस, त्याच्या पुढच्या असतील तर आपण 3 डोस घ्यायला लावतात. पण फक्त वॅक्सिन घेतलं तरी सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे पॅप्समिअरची टेस्ट ही मात्र करायला पाहिजे. ती गरजेची, ती नक्कीच गरजेची आहे. मग बाकीचे राहिले म्हणजे आपलं युट्रसचं कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीचा कॅन्सर. तर हे कधी की बऱ्याचदा इरेग्युलर ब्लिडिंग होत असेल, तुम्हाला हेवी ब्लिडिंग होत असेल, आणि जास्त करून पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल बायका, आणि मेनापॉज नंतर जर तुम्हाला समजा मेनापॉज झालाय, 2 वर्ष पिरियडच नाही आणि 2 वर्षांनी ब्लिडिंग झालं, इमिजिएट चेकअप करायला पाहिजे, कारण त्या ह्यांच्यामध्ये कॅन्सरची शक्यता जास्त असते. ती लक्षणं असू शकतात. अशी अजून कुठली लक्षणं आहेत जर आपल्याला माहितीच नाहीये सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो? तर एक तर काय की सारखाच योनी मार्गातून डिस्चार्ज येणं, तो इन्फेक्शनमुळेही असेल, तो नॉर्मलही असेल किंवा तो कॅन्सरची सुरुवात असेल, पण सारखाच होत असेल तर डॉक्टरांना कन्सल्ट करणं, ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचे पिरियड्स अगदीच इरेग्युलर होत असतील
आणि कंटिन्युअस ब्लिडिंग, हेवी ब्लिडिंग होत असेल, पाळी थांबल्यानंतर काही वर्षांनी ब्लिडिंग व्हायला लागला असेल, किंवा बऱ्याचदा संबंध ठेवल्यानंतर म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीनंतर ब्लिडिंग होत असेल, हे असे काही होत असेल तर लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. कधी कधी ओव्हेरियन कॅन्सरमध्ये काहीच लक्षात येत नाही, पण पोट फुगलं आहे असं वाटलं की पोटात काही गाठ झाली आहे का, ती गाठ नॉर्मल आहे, कॅन्सरची आहे, हे आपल्याला सोनोग्राफी म्हणा किंवा सिटी स्कॅन या गोष्टींनी चेक करून बघावे लागतात. तर पोट फुगलं आहे, अंगावरून काही जातं आहे, पांढरं लाल जे काही जातं आहे, संबंध ठेवल्यानंतर ब्लिडिंग होत आहे, ती साधारणतः लक्षणं आहे ज्याच्यावरून. म्हणजे थोडक्यात मैत्रिणींनो, डॉक्टर जसं सांगतायत की तुम्ही इतरांना पॅम्पर करता ही चांगलीच गोष्ट आहे, पण आता तुम्ही स्वतःला पॅम्पर करण्याची खरी गरज आहे, कारण की आत्ताची जी लाईफस्टाईल आपण बघतोय त्यात तर ते मस्टच आहे. आणि त्यानुसार आता डॉक्टर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काय सांगाल, तुमचं ओपिनियन काय आहे, किंवा तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की सध्याच्या मुलींनी कशा प्रकारे आपलं हेल्थ कॉन्शियस कसं असलं पाहिजे, काय काय काळजी घेतली पाहिजे ओव्हरऑल? काय की आजकालच्या मुलींची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झाली आहे. म्हणजे सुरुवातीला म्हणशील की अभ्यास म्हण किंवा घरातच बसून किंवा जो न्यूनगंड सुरू होतो प्युबर्टीमध्ये, बाहेर जाण्याचा कॉन्फिडन्स नाही, हे ते त्यामुळे ना घरात बसून वजन वाढल्यामुळे त्यांना बऱ्याच की हॉर्मोनल चेंजेस नीट होत नाही बॉडीमध्ये, पाळीचा अनियमितपणा होतो, पुढे जाऊन मग डायबिटीसची शक्यता वाढते, बीपीची शक्यता वाढते, प्रेग्नन्सी राहिला प्रॉब्लेम येतो या बायकांना. त्यामुळे वजन वाढणं हे खूप मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, स्पेशली ना लॉकडाऊन नंतर. म्हणजे लॉकडाऊन नंतरच्या जेव्हा लॉकडाऊन संपलं त्याच्या पुढच्या 2 वर्ष मॅक्झिमम मुली ज्या ओपीडीत यायच्या, पिरियड्स येत नाही आहे वजन वाढले, पिरियड्स येत नाही वजन वाढलं आहे. आणि मुलींना काय गैरसमज आहे की माझे पिरियड्स नाही आले म्हणून माझं वजन वाढलं आहे. ॲक्च्युली उलटं असतं, तुमचं वजन वाढत जातं, त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पिरियड्स नीट येत नाही, आणि मग पुन्हा पिरियड्स नाही आले म्हणून थोडं वजन वाढतं, ती सायकल सुरू होते. तर वजन कमी करा हे त्यांना लक्षात येत नाही आहे. तर वजन, ओबेसिटी हा फार मोठा हे आहे. तर वजन तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात वजन वाढणं हे खूप घातक आहे. ओबेसिटीबद्दल पण ना वेट लॉस आणि फॅट लॉस अशा 2 वेगळ्या कन्सेप्ट आहे. म्हणजे वेट लॉस केलं की माझी ओबेसिटी संपली किंवा गेलं. आता नवीन काय आले की तुमच्या बॉडीचा फॅट पर्सेंटेज किती आहे त्याच्यावरती तुम्हाला होणारे ओबेसिटीचे इफेक्ट डिपेंड असतात. तर ते मशीन पण अवेलेबल असतात तुम्हाला किती आहे हे बघण्यासाठी. पण काय आहे की प्रत्येकाला दरवेळेस जाऊन ते चेक करणं शक्य नसतं. तर एक हे ठेवायचं, तुमच्या शेड्यूलनुसार फिजिकल ॲक्टिव्हिटी कधी टाळायची नाही. आता IT मध्ये मी म्हणणार की रोज तुम्ही 1 तास व्यायाम करा, पण जी ITतली मुलगी सकाळी 9ला ऑफिसला निघते, कारण काहींचे ऑफिसेस लांब असतात, त्यांना घर 8ला सोडावं लागतं, 1-2 तास ट्रॅव्हल करून ऑफिसला 8 तास ड्युटी करून 2 तास असं त्यांचं ते. तिला मी म्हटलं की बाई तू 1 तास व्यायाम कर, तर ती 4 दिवस करेल, 5व्या दिवशी तिला शक्यच होणार नाही. तर 2 गोष्टी, पहिली गोष्ट तर व्यायाम आणि तुमचा स्टॅमिना वाढतो, त्यामुळे तुमचं वर्किंगचं हे वाढणार, स्टॅमिना वाढणार, तुम्ही जास्त काम करणार. आणि मी वेट लॉस करा आणि एक्सरसाइज करा म्हटलं की उठून मग जिम लावते मॅडम. मी म्हणते अगं तू 20-25 वर्षाची मुलगी, तू आयुष्यभर जिम करणार आहेस का? एक तर एवढे पैसे घालवणार आहेस का, एवढा वेळ तू काढणार आहेस का? तर तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही किती वेळ काढतायत आणि त्याच्यानुसार तुम्ही एक्सरसाइज प्लॅन करा. आणि आता सोशल मीडियामुळे आपल्याला इंटरनेटवर बरेच एक्सरसाइज ॲप पण आहेत. तर मेन काय की तुम्हाला थोडंसं मेडिटेशन करता यायला पाहिजे, थोडंसं स्ट्रेचिंग एक्सरसाइज व्हायला पाहिजे, थोडी कार्डिओ एक्सरसाइज. तर मला 20 मिनटं मिळतात, 10 मिनटं मी आज त्याच्यामध्ये योगा केला आहे, 10 मिनटं मी कार्डिओ केलं आहे, उद्या मी मेडिटेशन केलं, योगा केला, परवा मी कार्डिओज केलं. हे आपलं शेड्यूल तयार करा तुमच्या टाईमनुसार. पण एक्सरसाइज ही हॅबिट व्हायला पाहिजे, ते आजारी पडल्यावरचं ऑप्शन नाही. किंवा आता माझं वजन वाढलं आहे, मी 6 महिन्यात कमी करते, पुढच्या 1 वर्षात परत वाढवते. माझं ती हॅबिट, आपण रोज खातो, रोज TV बघतो, रोज मोबाईल बघतो, रोज झोपतो, रोज एक्सरसाइज करते. आणि हा माझा एक्सरसाइजचा टाईम आहे, तो काही केल्या घालवायचा नाही. तुम्ही 20 मिनटं देतात ना, 20 मिनटं नक्कीच एक्सरसाइज करायला पाहिजे, ती घालवायला नाही. त्याच्यावर त्यांनी फोकस करायला पाहिजे. बऱ्याच मुलींना वेळ मिळत नाही, वजन कमी करा म्हटलं 1 महिना करतात, त्यानंतर बॅक टू नॉर्मल. तर ते आणि त्याच्यामुळे ना पाळीचा खूप त्रास मुलींमध्ये येतो. PCOS जे आपण म्हणतो, हे ते फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे, डाएट नीट नाही आहे, इरेग्युलर पिरियड्स आहेत. डाएट एक तर नीट ठेवायला पाहिजे. तुम्ही ओळखा तुमच्या बॉडीचं वजन कशामुळे वाढतं आहे, कुठले घातक आहेत, प्रोटीन्स वाढवा, फॅट कमी करा, जंक फूड कमी करा, ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे महिलांनी, स्पेशली मुलींनी, वर्किंग मुलींनी. त्याच्यामुळे मग पिरियडचा प्रॉब्लेम आणि मेन म्हणजे प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम त्यांना येत नाही. प्रेग्नन्सीवरूनच एक इंटरेस्टिंग प्रश्न मला असा पडला होता की आजकाल काय होतंय, प्री प्लॅन चाइल्ड बर्थ अशी एक कन्सेप्ट आहे की आपलं एक तारीख ठरवली असते, हा शुभमुहूर्तावर आपण एखादं काम करतो, तसं आपल्या बाळाची डिलिव्हरी सुद्धा याच दिवशी झाली पाहिजे म्हणून ना प्री प्लॅन करतात नवीन फॅड निघालं. हे काय, हे ठीक आहे का, योग्य आहे का?
नाही, काय आहे की आपल्या म्हणजे प्रेग्नन्सीचं एक असतं की टर्म प्रेग्नन्सी, म्हणजे पूर्ण दिवस भरल्यानंतर एक 3 आठवडे असतात, त्या दरम्यान तुमची डिलिव्हरी झाली तर ठीक आहे. पण बऱ्याचदा मी काय म्हणेल की तुम्ही प्लॅन करण्यापेक्षा एकतर डॉक्टरांना डिसिजन घेऊ देत. प्लॅन डिलिव्हरीज काही गोष्टींमध्ये आम्ही करतो की बाबा एवढे दिवस झालेत, याच्या पुढे थांबल्याने बाळाला धोका आहे किंवा तुला धोका आहे म्हणून आपण डिलिव्हरी करूयात. अदरवाईज प्लॅन डिलिव्हरी करण्यात काही अर्थ नसतो, कारण नॅचरली जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा बॉडी तयार झालेली असते डिलिव्हरीसाठी. ती बॉडीची तयारी होण्याच्या आधी जर तुम्ही डिलिव्हरी करताय तर ते थोडंसं सिझेरियन करताना काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. डिलिव्हरीसाठी आपण कळा देण्याचं औषध करू शकतो, ते फेल होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला सिझेरियन डिलिव्हरी करायला लागू शकते. ब्रेस्ट मिल्क लवकर तयार होऊ शकत नाही, असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे थोडे थडके वाटतात की हे ट्रीटमेंटनी होऊन जातील सॉल्व, पण कशाला, नॅचरली जे होतं ते नॅचरली झालेलं बरं. म्हणजे प्लॅन डिलिव्हरी करण्यात काही जोपर्यंत की काही इंडिकेशन नाही आहे की बाळाची वाढ होत नाही आहे, पाणीच कमी पडलं आहे, बाळ सुकलं आहे, मग ऑब्व्हियसली आम्ही म्हणतो की पूर्ण दिवस झालेत, आपण हा दिवस ठरवून या दिवशी करू. किंवा तुझं बीपीच खूप वाढायला लागलं आहे, तुला दुसराच त्रास सुरू झाला आहे, तर ते वेगळं. पण तुम्हाला हवं आहे म्हणून करण्यात काहीच अर्थ नाही. त्याचा परिणाम पूर्णपणे बाळावरती होतो, बाळावर बरोबर. तुमच्यावरती कॉम्प्लिकेशन. चालेल. आज तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. आमच्या ऑडियन्सला त्यांच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच मिळाली असतील अशी मी आशा करते. आणि यानंतरही आपण भेटत राहू, बोलत राहू, वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही या आमच्याकडे, आपण मोकळा संवाद साधू. बाकी भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू लगावती.